तर मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करताना अनेक लोक भेटत जातात. शिवाजी महाराजांचे सहकारी तसेच शिवाजी महाराजांचे शत्रू देखील बदलत जातात. अफजल खानासारखे काही शत्रू मराठ्यांच्याकडून संपले, पण असे अनेक जण शिल्लक राहतात, जसे की सिद्दी मसूद, सिद्दी जोहर, बहिल्लोळ खान, दिलेर खान, मिर्झा राजे जयसिंग, औरंगजेबाचा शहजादा मोइज्जम असे अनेक जण मराठ्यांच्या बरोबर भिडतात आणि जीव वाचवून यशस्वीपणे परत जातात. कधी कधी ते पुन्हा देखील येतात, कधी कधी अजिबात येत नाहीत. पण त्यांचं पुढं काय होतं, पुढे जाऊन ते काय करतात याच्याबद्दल एक कुतूहल मनात कायम राहतं. अशीच एक इंटरेस्टिंग व्यक्ती, जिला शिवाजी महाराजांनी धडा शिकवला आणि त्यानंतर ती मराठ्यांच्या इतिहासातून कायमची निघून गेली. त्यावेळी त्या व्यक्तीचे वय होते 64 वर्षे, म्हणजे जवळजवळ आयुष्याची संध्याकाळ झालेली होती. पण तरीसुद्धा या माणसाचं करिअर इथे संपत नाही, तर इथून त्याची सुरुवात होते. ती व्यक्ती म्हणजे शाहिस्तेखान. जवळजवळ 3 वर्ष पुण्यात ठाण मांडून बसलेला शाहिस्तेखान येथील जनतेची यथेच्छ पिळवणूक करत होता. त्याचा बंदोबस्त करायच्या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराजांनी रविवार 5 एप्रिल 1663 रात्री शाहिस्तेखानाच्या पुण्यातल्या निवासस्थानावर, अर्थातच लाल महालावर आपल्या निवडक साथीदारांसह हल्ला केला. मराठ्यांच्या सैन्याने लाल महालात घुसून समोर येणाऱ्या प्रत्येक शत्रूला गारद केले. शिवाजी महाराजांचा एक वार शाहिस्तेखानाच्या हातावर बसला आणि शाहिस्तेखानाची 3 बोटे तुटली. पण खानाच्या बेगमांनी अंधाराचा फायदा घेत शाहिस्तेखानाला व्यवस्थितपणे लपून बाहेर काढले. आपला जीव वाचवण्यासाठी शाहिस्तेखान लपून बसला आणि संकट टळल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला स्वतःचीच लाज वाटू लागली. मराठ्यांनी त्याचा प्रचंड मोठा अपमान केला होता. त्यामुळे 3 वर्षे पुण्यातून न हलणारा शाहिस्तेखान 3 दिवसात म्हणजे 8 एप्रिल 1663 पुण्यातून निघाला आणि औरंगाबादला निघून गेला. त्याने परत पुण्याला येण्याचे नाव घेतले नाही. मिर्झा अबू तालिब हे शाहिस्तेखानाचे मूळ नाव. शाहिस्तेखान ही त्याची पदवी. शाहिस्तेखानाचा जन्म 1600 सालचा, जेव्हा भारतावर अजून अकबर राज्य करत होता तेव्हाचा. शाहिस्तेखान मोठ्या घराण्यातला होता. त्याचे वडील आसफ खान शहाजहानच्या काळात त्याचे वजीर होते. शहाजहानची अतिशय प्रसिद्ध असणारी पत्नी मुमताज महल ही शाहिस्तेखानाची सख्खी बहीण आणि याच मुमताज महलचा मुलगा म्हणजे औरंगजेब. शाहिस्तेखान हा औरंगजेबाचा मामा होता. 1663 साली शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटल्यानंतर औरंगजेब बादशाह भयंकर संतापला. हा फक्त खानाचा अपमान नव्हता, तर तो औरंगजेबाचा देखील अपमान होता. त्याने तडकाफडकी शाहिस्तेखानाची बदली बंगालचा सुभेदार म्हणून केली आणि 1664 साली शाहिस्तेखान बंगालचा सुभेदार म्हणून रुजू झाला. पण इथे मात्र शाहिस्तेखानाने आपली कर्तबगारी दाखवली. आजच्या बांगलादेशातील चितगाव हे बंदर म्यानमारच्या आराकनच्या राज्याचा एक भाग होता. या आराकानी राज्याचा बंगालच्या सुभ्याला खूप मोठा उपद्रव होता. हे म्यानमारी लोक सागरी लढाईमध्ये तरबेज होते. त्यामुळे जहांगीरच्या काळापासूनच चितगाव जिंकणं कुणालाही शक्य झालं नव्हतं, कारण अराकानी राज्याने पोर्तुगीज चाचांना देखील आश्रय देऊन ठेवला होता. हे पोर्तुगीज सागरी युद्धात तरबेज होते. शाहिस्तेखानाने पुढच्या 1 वर्षात डचांना आणि ब्रिटिशांना सोबत घेऊन आराकानी संकटाचा बिमोड केला आणि चितगाव हे शहर मोगलांनी जिंकून घेतले. शाहिस्तेखानाने शेजारच्या नागा, मिझो टेकड्यांमधल्या आदिवासींचा देखील कायमचा बंदोबस्त केला. त्यामुळे बंगालच्या राज्यात शांतता नांदू लागली. शाहिस्तेखानाच्या काळात मुघल राज्यात व्यापाराची भरभराट झाली. मुघल अधिकाऱ्यांच्याकडून भ्रष्टाचाराच्या मार्गाने व्यापाऱ्यांची होणारी लूट शाहिस्तेखानाने थांबवली आणि त्यांना शिस्त लावली. शाहिस्तेखानाच्या काळात अन्नधान्याची किंमत खूप कमी झाली आणि त्यामुळे सर्वांनाच अन्न मिळू लागले. आत्ताचं असणारं ढाका शहर हे देखील शाहिस्तेखानाच्या काळात बहरलं. ढाका शहराच्या शाहिस्तेखानाने अनेक इमारती बांधल्या, ज्यामध्ये छोटा कतरा, 3 मिनारी मस्जिद, 7 मिनारी मस्जिद, लालबागचा किल्ला अशी अनेक मोठी छोटी बांधकामे केली. 1664 पासून 1688 पर्यंत, म्हणजे वयाच्या 28व्या वर्षापर्यंत
शाहिस्तेखान बंगालचा सुभेदार राहिला। त्यानंतर तो दिल्लीला आला आणि दिल्लीमध्ये 1694 साली शाहिस्तेखानाचे निधन झालं। ज्या दिवशी शाहिस्तेखानानं ढाका सोडून दिल्लीला गेला त्या दिवशी ढाक्याच्या दरवाजावर कोणीतरी असं लिहिलं होतं की त्याच माणसाने हा दरवाजा उघडावा जो अन्नधान्याची किंमत शाहिस्तेखाना इतकी कमी करू शकेल। कारण असं म्हणतात की शाहिस्तेखानाच्या काळात एका बांगलादेश टक्क्यामध्ये म्हणजेच 1 रुपयामध्ये 295 किलो तांदूळ खरेदी करता येत असे। थोडक्यात काय तर शाहिस्तेखानाला खूप मोठं आयुष्य मिळालं, 84 वर्षाचं, आणि वयाच्या 64व्या वर्षी शिवाजी महाराजांनी शिकवलेला धडा तो आयुष्यभर विसरला नाही। त्याने आपली उरलेली वर्ष लोकांच्या भल्यासाठी खर्ची घातली। ही होती मिर्झा अबू तालिब अर्थात शाहिस्तेखानाची कहाणी। तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा। ह्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा। धन्यवाद। जय शंभूराजे।